जोशी संस्कृत अध्ययन या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 11वीचा भाषा सेतु हा घटक. बघा, इथे आपल्याला पुनरावलोकनम म्हणजेच तुम्ही 8वी 9वी 10वी पर्यंत जे काही शिकलेला आहात ते त्याची पुनरावृत्ती एकदा आपल्याला करायची आहे. बघा, इथे आधी भूमिका दिलेली आहे. अष्टम कक्षातः दशम कक्षापर्यंतम यानी भाषा सूत्राणी अद्यावधी पठितानी तानी पुनः एकवारम अवलोकनीयानी. तुम्ही आतापर्यंत 8वी ते 10वी पर्यंत जी भाषासूत्र अभ्यासली, भाषासूत्र 1, 2, 3, त्यामध्ये जे जे काही तुम्ही अभ्यासलं ते पुन्हा एकदा आपल्याला बघायचं आहे. सेतू म्हणजे काय? पूल. तर 10वी नंतर तुम्ही आता 11वी 12वीला जाणार आहात, तर या मधला जो पिरियड आहे तर त्या 8वी 9वी 10वीला तुम्ही जे काही शिकलेला आहात तर तो एक ब्रिज, तुम्ही काय शिकलेला आहात ते फक्त आपल्याला ओव्हरलुक करायचं आहे. म्हणजे काय होतं की पुढचं शिकण्यासाठी तुम्हाला त्याची मदत होणार आहे. तर बघा, 8वी ते 10वी पर्यंत जे काही भाषासूत्र तुम्ही आतापर्यंत शिकलेली आहेत तर त्याचं पुन्हा एकदा अवलोकन करायचं आहे. अभ्यासक्रम राज्यमंडलस्य केंद्रीय मंडलस्य वा भवेत् अद्यपर्यन्तं छात्रैः ये संस्कृत भाषा बिंदवाः सामान्यतया पठिताः तेषां पुनस्मारणम् आवश्यकम्. आता यांनी काय सांगितलं की अभ्यासक्रम हा राज्य स्टेट बोर्ड असू दे किंवा कोणतंही सीबीएसई आयसीएसई बोर्ड असू दे, तर आतापर्यंत विद्यार्थ्यांनी जे बिंदू अभ्यासलेले आहेत संस्कृत भाषेचे, तर त्यांचं सामान्यतः जे तुम्ही शिकलेले आहात तर त्यांचं पुनस्मारण म्हणजे पुन्हा एकदा त्याचं आठवणं, स्मारण म्हणजे आठवणं, तर ते पुन्हा एकदा आठवणं आवश्यक आहे. तथाच दशम कक्षापर्यंतम यैहि छात्रैहि संस्कृतम कदापि न पठितम. आणि काही मुलं असे असतात की ज्यांनी 8वी 9वी 10वीला संस्कृत शिकलेलं नसतं, तर त्यांच्यासाठी सुद्धा हे काय आहे? उपयुक्त आहे. किंतु महाविद्यालय संस्कृतम पठितु कामः. महाविद्यालयामध्ये 11वी 12वीला त्यांना पुन्हा संस्कृत घ्यायचं आहे की ज्यांचं संस्कृत नव्हतं, तेषां कृते अपि एषः विभागः संस्कृते सुखप्रवेशाय उपयुक्तः भवेत्. आणि ज्यांच्यासाठी संस्कृत 8वी 9वी 10वीला शिकलेलं नव्हतं तर त्यांच्यासाठी सुखाने प्रवेश करण्यासाठी हे उपयुक्त होईल. शिक्षकाणां साहाय्येन छात्रैहि भाषा सेतु लंघनीय. आणि हा जो सेतू आहे तर त्याचं तो पार करायचा आहे. कोणाच्या साहाय्याने? तर तुमच्या शिक्षकांच्या साहाय्याने. तर बघा, संस्कृत वर्णमाला. आता तुम्ही संस्कृत वर्णमाला इयत्ता 8वीला शिकलेली आहे, त्यामध्ये तुम्ही स्वर शिकलेला आहात. स्वर, मूळ स्वर किती आहेत? 5 हे मूळ स्वर आहेत आणि एकूण स्वर किती आहेत? 13 आहेत. तर बघा, तुमचं पुस्तक समोर ठेवा, मी त्यांचं वाचन करते आहे. रस्व स्वर दिलेले आहेत अ, इ, उ, ऋ, लू. त्यानंतर दीर्घ स्वर आहेत आ, इ, उ, ऋ, ए, ऐ, ओ, औ. तुम्ही बघितलं होतं की ए, ऐ, ओ, औ या स्वरांना ह्रस्वत्व नाहीये, ते दीर्घच आहेत, ते संयुक्त स्वर आहेत. त्यानंतर बघा, अनुस्वार आणि विसर्ग, ते यांना स्वराधिष्ठित किंवा स्वराश्रित किंवा अयोगवाह असं म्हटलं जातं. त्यानंतर व्यंजनानी, तर व्यंजन कठोर मृदू हे व्यंजन आहेत. त्यानंतर त्यांना स्पर्श, जे क ते म पर्यंत जे व्यंजन आहेत त्यांना स्पर्शहा असं म्हटलं जातं. कादयो मावसाना स्पर्शहा, म्हणजे क पासून म पर्यंतची व्यंजन सगळी स्पर्श व्यंजन आहेत. तर त्यांचे उच्चारण स्थान पण आपण इयत्ता 8वी मध्ये बघितले होते, 9वी मध्ये पुन्हा त्याचा अभ्यास केलेला. त्यानंतर बघा, आता मी इथे वाचते आहे कठोर व्यंजन. पहिली जे 25 व्यंजन आहेत ज्यांना आपण स्पर्श व्यंजन म्हणतो, तर त्या स्पर्श व्यंजनांमधली पहिली 2 व्यंजन कठोर व्यंजन आहेत आणि नंतरची 3 व्यंजनं जी आहेत तर ती मृदू व्यंजन आहेत. आणि शेवटची जी आहे तर त्याला काय म्हटलं जातं? अनुनासिक असं म्हटलं जातं. बघा, क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, ञ, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म. त्यांची उच्चारण स्थानं सुद्धा दिलेली आहेत, ती पण आपण अभ्यासलेली आहेत, ती तुम्ही बघायची. त्यानंतर बघा, य, र, ल, व यांना अंतस्था म्हटलं जातं, त्याचं कारण तुम्हाला सांगितलं होतं. त्यानंतर बघा, श, श, स, ह यांना काय म्हटलं जातं? ऊष्माण. त्यानंतर बघा, तुम्हाला वर्ण विग्रह दिलेला होता की एखाद्या वर्णाचा, शब्दाचा विग्रह कसा करायचा. तर यामध्ये एक उदाहरण म्हणून आपण बघूया. क्षेत्रम, क, श, ए, त, र, म हा असा त्याचा विग्रह आपण साधारणतः
करणार क्षेत्रम. तर हे तुम्ही इयत्ता 8वी मध्येच अभ्यासलेलं आहे. तर इथे वेगवेगळे शब्द दिलेले बघा. ज्ञानम, पत्रम, वृत्त, उद्भव, पद्म, अद्य, द्वयम, शब्द, अर्क, प्रश्न, श्रवणम, अश्व, चिन्हम, ब्रह्मा, प्रल्हाद. तर हे सगळे शब्द आहेत, त्याचे वर्ण विग्रह तुम्ही पुन्हा एकदा करायचे. त्यानंतर अधो पुढचा प्रश्न आहे किंवा उपक्रम दिलेला आहे. अधो निर्दिष्टान शब्दान चलभाष फलके देवनागरी लिप्याम टंकयत. तर इथे काही शब्द दिलेले आहेत, ते मी वाचते. तर ते पुन्हा तुम्हाला लिहून बघायचे आहेत. सौमित्र, प्रज्ञा, हृदयम, ह्रियते, भूषणम, चंचल, क्षमा, ब्रह्म, आह्लाद, विद्या, वृद्ध, अंगम, अंबरम, कंटकम, कैवल्यम. त्यानंतर बघा पुढे दिलेलं आहे. कर्तृपदार्थ उपयुज्यमानानी सर्वनामानी. सगळी सर्वनामं दिलेली आहेत, ती आपण 8वीलाच अभ्यासली आहेत. ज्याला प्रथम पुरुषवाची सर्वनाम, यामध्ये लिंगानुसार भेद असतो. तत्पुल्लिंग, तस्त्रीलिंग, तद्नपुंसकलिंग. त्यानंतर मध्यम पुरुषवाची सर्वनामं जी आहेत तर ती आहेत, त्यामध्ये लिंगानुसार भेद नाही आहे. तर तिन्ही लिंगी समानच आहे, ते आहे युष्मत सर्वनाम. त्यानंतर अस्मत् सर्वनाम, जे उत्तम पुरुषवाची सर्वनाम आहे, त्यामध्ये सुद्धा तिन्ही लिंगानुसार भेद नाही आहे, अस्मत् सर्वनाम. तर त्याचीच रूप इथे दिलेली आहेत बघा. मी एकदा त्याचं वाचन करते. प्रथम पुरुष सह, सा, तद, तौ, ते, ताहा, तानी. त्यानंतर मध्यम पुरुषाची त्वम, युवाम, यूयम. उत्तम पुरुष अहम, आवाम, वयम. त्यानंतर कर्तृपद क्रिया संबंध लट लकार वर्तमान काळ. त्यानंतर तुम्ही हे पण अभ्यासलं की कुठल्या कर्त्यासोबत, कर्तृपदासोबत कोणतं क्रियापद प्रयुज्य होतं. जसं की अहम हा जर कर्ता आहे तर त्या कर्त्यासोबत कोणतं होईल, उत्तम पुरुष एक वचनाचंच क्रियापद त्यामध्ये प्रयुक्त होईल. बघा, अहम पठामी. परंतु त्वम हा जर मध्यम पुरुषाचा जर कर्ता आला तर त्वम पठसी. हे आपण सगळं अभ्यासलेलं आहे 8वी, 9वी, 10वीला. त्याचं फक्त एकदा पुनरावलोकन सुरू आहे. तर बघा, मी इथे दिलेले जे आहे ते वाचते. सह, सा आणि तत्. त्यानंतर म्हणजे जे प्रथम पुरुषवाची जे सर्वनाम आहे तर त्याच्यासोबत ती, तह, अंती हे धातू प्रत्यय प्रयुक्त होतील. त्यानंतर मध्यम पुरुषासोबत सी, थह, थ. त्यानंतर उत्तम पुरुषासोबत मी, वह, मह. हे आपण परस्मै पदाचे बघितले. आता आत्मने पदाचे बघा, लटलकाराचे. तसंच प्रथम पुरुष जो आहे त्याच्यासोबत ते, इथे, अंते. मध्यम पुरुषासोबत से, इथे, ध्वे. आणि उत्तम पुरुषासोबत ई, वहे, महे. आता इथे खाली तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहे बघा. सह गच्छती, तौ गच्छतः, ते गच्छन्ति. त्वम गच्छसी, युवाम गच्छतः, यूयम गच्छथ. अहम गच्छामि, आवाम गच्छावः, वयम गच्छामः. त्यानंतर आत्मनेपदाचे. सह रमते, तौ रमेते, ते रमन्ते. त्वम रमसे, युवाम रमेथे, यूयम रमध्वे. अहम रमे, आवाम रमावहे, वयम रमावहे. त्यानंतर बघा, आता इथे दिले निर्दिष्टान स्वाध्याय तुम्हाला दिलेला आहे. निर्दिष्टान धातून प्रयुज्य तालिकाम पूरयत. पठ आणि रुच धातू जो आहे तर त्याची तुम्हाला तो वापरून इथे तालिका पूर्ण करायची आहे. तर बघा, आता सह, सह सोबत काय प्रयुक्त होईल. बघा, आता पठ धातू जो आहे त्याचा आपण उपयोग करू. सह, सह पठती, तौ पठतः, ते पठन्ति. हा कोणता आहे, प्रथम पुरुष. त्यानंतर बघा पुढे जे दिलेले आहे. त्वम, युवाम, यूयम. त्वम, युवाम आणि यूयम. त्वम पठसी, युवाम पठतः, यूयम पठथ. हा आहे मध्यम पुरुष. त्यानंतर पुढे दिलेला आहे. अहम, आवाम, वयम, उत्तम पुरुष. अहम, आवाम, वयम, उत्तम पुरुष. अहम पठामी,
आवां पठावः, वयं पठामः, अशा प्रकारे. आता बघा, आपण पठ धातू जो आहे तर त्याची योग्य रूप कशी वापरायची ती बघितली. रुच धातू जो आहे तर त्याचं तुम्ही करायचं आहे अशा प्रकारे पुरुषानुसार, प्रथम मध्यम आणि उत्तम पुरुषानुसार कसं त्या कर्त्यांसोबत कशा प्रकारे क्रियापद प्रयुक्त होतील ते तुम्ही करायचं आहे. त्यानंतर इथे बघूयात धात्वभ्यासः. तर धातूंचा अभ्यास सुद्धा तुम्ही केलेला आहे. धातू म्हणजे काय, तर क्रियापदाचा जो मूळ घटक आहे त्याला आपण धातू असं म्हणतो. तर धातूंचे 10 गणांमध्ये विभागणी केलेली आहे. त्यानंतर त्याला प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम, षष्ठ, सप्तम, अष्टम, नवम अशा 10 गणांमध्ये. तर त्याला पाणिनींच्या अष्टाध्यायीमध्ये वेगवेगळी भ्वादी, दिवादी, चुरादी अशा प्रकारे वेगवेगळी नावं त्या वेगवेगळ्या गणांना दिलेली आहे. आता भ्वादी असं नाव का पडलेलं आहे, तर प्रथम गणाच्या धातूंमध्ये सगळ्यात पहिला धातू भू हा धातू आहे. कोणता धातू आहे, भू, पहिला गणाचा भू हा धातू आहे. आणि त्या भू आदी म्हणून त्याचा संधी असा झाला बघा, भ. आता या उच्या जागी व यण संधीनी आणि हे भ्वा आणि यामध्ये मिसळून भ्वादी अशा प्रकारे. तर भू हा सगळ्यात पहिला धातू आहे म्हणून त्याला भ्वादी असं म्हटलंय. तसंच प्रत्येक गणाच्या धातूच्या तालिकेमधला सगळ्यात पहिला जो धातू अष्टाध्यायीमध्ये किंवा पाणिनीच्या धातू पाठामध्ये जो सगळ्यात पहिला धातू आहे त्यानुसार त्या गणाला त्या धातूचं नाव देण्यात आलेलं आहे. तर त्यानंतर धातू, त्यानंतर त्यांचे गणविकरण आपण बघितले. त्यानंतर लकारवाचक प्रत्यय, लकार 10 लकार आहेत. लंग लकार, लट लकार, लंग लकार, लोट लकार, लिंग लकार, तर असे 4च लकार तुम्ही अभ्यासलेले आहेत. अजून पुढे 5 लकार आहेत, 6 लकार आहेत. तर हे सगळे लकार. त्यानंतर लकारवाचक प्रत्यय, तर बघा याच धातू त्याचं विकरण काय आहे, अ. त्यानंतर तो लट लकाराचा प्रत्यय जोडून याचते असा होतो. त्यानंतर बघा तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे सोपसर्ग धातू जो आहे, धातोः प्राक् उपसर्ग प्रयुज्यते. सोपसर्ग कशाला म्हणतात, की धातूच्या पूर्वी जर उपसर्ग असेल तर त्याला सोपसर्ग धातू असे म्हणतात. म्हणजे सोपसर्ग म्हणजे काय, तर उपसर्ग सहित जो धातू आहे त्याला सोपसर्ग असं म्हटलेलं आहे. तर इथे उदाहरण दिलेले आहे बघा, ईक्ष धातू आहे त्याच्या आधी वी हा उपसर्ग लावलेला आहे. तर वी ईक्ष आणि पहिल्या गणाचं विकरण अ आहे आणि त्याचा धातू प्रत्यय लकारवाचक प्रत्यय ते, तर रूप तयार झालं वीक्षते. त्यानंतर बघा लंग लकारे अडागमः. तर लंग लकार जो आहे त्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही धातूंपासून क्रियापद तयार करतात किंवा धातू रूप तयार करतात त्यावेळेला काय होतं, त्याच्यापूर्वी अ जोडला जातो. तर इथे उदाहरण बघा दिलेलं आहे, याच धातू आहे, अ हे त्याचं विकरण आहे. त्यानंतर हो, कारण आपल्याला काय करायचं, लंग लकाराचं बघायचं आहे म्हणून याच आणि त, तर काय होईल, अयाचत अशा प्रकारे त्याचं रूप तयार होईल. त्यानंतर बघा अजून एक उदाहरण इथे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे रम धातूचं. तर वी हा उपसर्ग आहे. आता सोपसर्ग धातू आपण काय बघितलं, याच्या हा धातू सोपसर्ग नाही आहे, इथे उपसर्ग नाहीये. तर आणि वी हा उपसर्ग आहे. त्यानंतर मूळ धातूला अ लावला जातो, रम हा धातू. त्यानंतर त्याचं विकरण आणि इथे त्याचा धातू प्रत्यय. तर कसं होईल, हा जो वी आहे यामध्ये ई हा स्वर आहे आणि त्यानंतर अ हा स्वर आहे. तर यामध्ये यण संधी होईल, या ईच्या जागी य येईल. मग तो काय होईल, व्य. हा अ त्यामध्ये मिसळून व्य होईल आणि रम, व्य रमत अशा प्रकारे ते रूप तयार होईल. तर आपण उपसर्ग रहित आणि उपसर्ग सहित अशा दोन्ही धातूंपासून क्रियापद किंवा धातुरूप कशी तयार करायची हे आता आपण बघितलं. तर हे तुम्ही पूर्वी अभ्यासलेलं आहे, पण फक्त एक पुन्हा ह्या गोष्टी स्मरणात राहाव्यात, पुनःस्मरण त्याचं व्हावं म्हणून आपण हे बघत आहोत. तर बघा इथे तालिका दिलेली आहे, प्रत्येक जो धातू आहे पहिल्या गणापासून 10व्या गणापर्यंत, तर त्याचं विकरण, त्याचं अंग आणि त्याची क्रियापद रूप इथे दिलेली आहेत. तो तक्ता तुमच्या समोर ठेवा, मी फक्त त्याचं वाचन करणार आहे. बघा, तर पहिल्या गणाचा जो धातू आहे, तुम्ही असं यापूर्वी हे अभ्यास केलं होतं की धातू जे आहेत तर त्या गणांची 2 गटांमध्ये विभागणी झालेली आहे. 1, 4, 6, 10 हे एका गटामध्ये येतात, धातूंचा पहिला गट. त्यानंतर
पुढचे जे उर्वरित आहेत तर ते सगळे दुसऱ्या गटामध्ये येतात. तर त्याप्रमाणेच इथे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तर पहिला जो गण आहे त्याचं विकरण आहे अ, त्याचं इथे उदाहरण दिलेलं आहे जीवधातू, त्याचं क्रियापद रूप होईल जीवती. त्यानंतर चौथा गण जो आहे त्याचं विकरण काय आहे य, त्याचं उदाहरण इथे दिलेलं आहे नृत धातू, तर त्याचं क्रियापद रूप होईल नृत्यती. त्यानंतर सहाव्या गणाचा तो धातू सहावा गण जो आहे तर त्याचं विकरण आहे अ, तो लिख हे उदाहरण तिथे दिलेलं आहे, त्याचं क्रियापद रूप होईल लिखती. त्यानंतर 10व्या गणाचं विकरण आहे अय आणि कथ हे त्याचं उदाहरण दिलेलं आहे, तर त्याचं क्रियापद रूप होईल कथयती. त्यानंतर दुसरा गण जो आहे त्याला विकरण नाही आहे, तर त्याचं उदाहरण दिलेलं आहे या, याती. तिसरा गण जो आहे तर तिथे धातूंचं द्वित्व होतं, जसं की आता दा हा धातू आहे तर त्याचं दा दा असं द्वित्व होईल, तर म्हणून त्याचं रूप असं तयार होतं ददाती. त्यानंतर 5व्या गणाचं जे विकरण आहे ते आहे नु, तर शक हे त्याचं उदाहरण तिथे दिलेलं आहे धातूचं, त्याचं क्रियापद रूप होईल शक्नोती. त्यानंतर 7व्या गणाचा जो धातू आहे तर त्याचं विकरण आहे न, तर हे विकरण जे आहे तर ते धातो वर्ण मध्ये विकरणम, म्हणजे धातूच्या मध्ये हे विकरण लावलं जातं. तर इथे बघा उदाहरण त्यांनी दिलेलं आहे भुज धातू, तर भू आणि ज यामध्ये न आलेला आहे, तर त्याचं क्रियापद रूप तयार होईल भुनक्ती. त्यानंतर 8वा गण जो आहे तर त्याचं विकरण आहे उ, कृ हे त्याचं उदाहरण दिलेलं आहे, तर त्याचं क्रियापद रूप होईल करोती. त्यानंतर 9व्या गणाचा जो धातू आहे त्याचं विकरण आहे ना, 9व्या गणाचं. त्यानंतर त्याचं उदाहरण इथे दिलेलं आहे ग्रह, त्याचं क्रियापद रूप तयार होईल गृह्णाती. आता पुढे बघा अधोनिर्दिष्टम संवादम पठित्वा स्वाध्यायम कुरुत. इथे तुम्हाला एक संवाद दिलेला आहे, तो आधी मी वाचणार आहे, तो तुम्ही लक्ष द्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे खाली जे तुम्हाला स्वाध्याय दिलेला आहे की उदाहरणम अनुसृत्य वर्णयुतानी क्रियापदांनी उचिते स्तंभे लिखत, लट लंग विधिलिंग लिट लिट आणि लोट, तर यांची जी क्रियापद आहेत या संवादामध्ये आली ती तुम्हाला इथे भरायची आहेत, ती लिहायची आहेत. बघा महाविद्यालय कानिचन मित्रांनी वार्तालापम कुर्वन्ति, महाविद्यालयामध्ये काही मित्र वार्तालाप करत आहेत, एकमेकांशी चर्चा करत आहेत. चिन्मय भोः मित्रांनी अस्माकं महाविद्यालयाचे ऊर्जा नाम महोत्सव भवति, आपल्या महाविद्यालयामध्ये ऊर्जा नावाचा जो महोत्सव होतो, एतं महोत्सवम अनुभवितुं विविध महाविद्यालयेभ्यः नैके छात्राः आगच्छन्ति. आणि हा जो उत्सव आहे महाविद्यालयात होणारा ऊर्जा नावाचा, तर त्याचा अनुभव घेण्यासाठी किंवा तो उत्सव जो आहे तर तो त्यामध्ये सादरीकरण करण्यासाठी वेगवेगळ्या महाविद्यालयातनं विद्यार्थी येतात. तरीही महोत्सवस्य संकल्पना प्रथमम चिंतयेम, आणि महोत्सवाची जी संकल्पना आहे तर त्याविषयी आधी आपण विचार करू. पृथा का आसीत गतवर्षी या संकल्पना, तर मागच्या वर्षीची संकल्पना काय होती. वयम नूतनाः छात्राः स्मः, तर पृथा म्हणते मागच्या वर्षीची संकल्पना काय होती, आपण तर यावर्षी नवीन विद्यार्थी आहोत. अतः न जानीमः अस्मिन् विषये किमपि, तर याविषयी तर आपल्याला काही माहित नाही आहे. श्रुती चित्रपट सृष्टी ही इथे आसीत गतवर्षी या संकल्पना, तर गतवर्षीची संकल्पना काय होती, चित्रपट सृष्टी. वत्सल म्हणतो तस्मात् पूर्वम छात्राः बाल्यम एतया संकल्पनया महोत्सवम अकुर्वन्, आणि त्याआधी चित्रपटसृष्टी ही मागच्या वर्षीची होती, आणि त्याआधीची म्हणजे 2 वर्षांपूर्वीची संकल्पना, गत 2 वर्षांपूर्वीची संकल्पना काय होती, तर बाल्यम. श्रुती मम पिता अवदत्, श्रुती म्हणते माझे वडील म्हणाले अस्य ऊर्जा महोत्सवस्य यदा प्रथमं वर्षम आसीत् तदा संस्कृतिः इति संकल्पनाम् अनुसृत्य तदानीन्तनी समितीही महोत्सवम यशपथम निनाय, आणि सगळ्यात आधी जेव्हा हा महोत्सव सुरू झाला तेव्हा त्याची संकल्पना काय होती, संस्कृती, आणि त्यावेळेलाच तो महोत्सव जो आहे तर तो अतिशय यशस्वी झाला. तदानीं मम पितामहः छात्र प्रतिनिधी रूपेण कार्यं चकार, आणि त्यावेळेला माझे जे आजोबा आहेत तर त्यांनी छात्र प्रतिनिधी रूपाने तिथे कार्य केलेलं. चिन्मय बहुसम्यक, खूप छान. तरीही अस्मिन् वर्षे कः भवेत् छात्र प्रतिनिधी, आणि मग चिन्मय म्हणतो की यावर्षी कोण छात्र प्रतिनिधी होणार आहे, विद्यार्थी प्रतिनिधी कोण होणार आहे. समिती सदस्यां अपि चिनुमः, आणि समितीचे सदस्य जे आहेत तर त्यांचा सुद्धा आपण निवड करू. पृथा अपि अहम संकल्पना वदामि, आणि पृथा म्हणते की मी एक संकल्पना सांगू का, यावर्षी काय असणार आहे, तर साहित्यम, मग ती म्हणते साहित्य ही संकल्पना आपण ठेवू. श्रुती किम हो बहु अध्ययनपरः विषय, अतिशय
म्हणजे हा जो विषय आहे तो यामध्ये खूप अध्ययन करावं लागणार आहे. वत्सल त्वम किमर्थम तूषणीम उपविशसी. मग ती म्हणते, श्रुती म्हणते वत्सलाला की तू का शांत बसला आहेस, काहीतरी तू सांग. वद किमपि तव संकल्पनाम कथय, तुझ्या मनात कोणती संकल्पना आहे का ते सांग. रे सर्वे शांतम तिष्ठन्तु, सगळेजण शांत बसा. वत्सलस्य विचारान शृण्वन्तु, आणि वत्सल काय म्हणतो आहे ते ऐका. वत्सल अस्ति एका संकल्पना किंतु यूयम माम मूढम मनस्यध्वे, आणि वत्सल काय म्हणतो की आहे एक सुंदर संकल्पना आहे माझ्या मनात, पण हे ऐकल्यानंतर तुम्ही मात्र सगळेजण मला मूर्ख ठरवाल. चिन्मय हे वयस्य इदानीम वदसी वा ताडयेयम. चिन्मय म्हणतो आता सांगतो की नाही तर तुला मार देऊ. वत्सल मामा ताडय वदामी खाद्यम, मला मारू नको मी सांगतो. तर या वर्षीची संकल्पना आपण काय ठेवूया तर खाद्य. पृथा एषः तू नित्यम खाद्यविषय एव चिंतयति, आणि पृथा काय म्हणते की हा तर नेहमी खाण्याविषयीच विचार करत असतो. वत्सल पश्यथ अहम पूर्वमेव अभाषे खलु नूनम हसिष्यत इति इतः परम न वदिष्यामि. आणि वत्सल काय म्हणतो की मी यापूर्वीच म्हटलं होतो की तुम्ही मला हसाल, आणि आता ह्याच्यानंतर मात्र मी बोलणार नाही. आता इथं दिलेलं आहे उदाहरण अनुसृत्य वर्णयुतानी क्रियापदानी उचिते स्तंभे लिखत. तर बघा यातली जी क्रियापद आहेत तर ती योग्य स्तंभामध्ये तुम्हाला लिहायची आहेत. बघा तर इथे काय दिलेलं आहे की लट लंग विधिलिंग लिट लट आणि लोट यामध्ये या संवादातनं ही क्रियापद जी आहेत ती इथे लिहायची आहेत. बघा तर कुर्वंती भवती उपविशती असती ही लट लकाराची क्रियापद या संवादामध्ये आलेली आहे. त्यानंतर आसीत अवदत अकुर्वन ही लंग लकाराची. चिंतयेम ताडयेयम भवेत ही विधिलिंग लकाराची. त्यानंतर निनाय चकार ही लिट लकाराची. त्यानंतर हसिष्यथ मनस्यध्वे वदिष्यामि ही लिट लकाराची, आणि वद वदानी कथय ही लोट लकाराची. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे बघा, निर्दिष्ट लकारे वाक्याने पुनर्लिखत. जो लकार येथे सांगितलेला आहे त्या लकारामध्ये ही वाक्य पुन्हा लिहायची आहेत. राघव पुस्तकम पठती लट लकारामध्ये. त्यानंतर दुसरं वाक्य आहे चोरः अपाहरत सुवर्णहारम. इथे ऋ धातू आहे अपहृ लंग लकारामध्ये लिहायचं होतं. त्यानंतर मयुराहा वर्षाकाले नृत्यंती, नृत धातू आहे लट लकारामध्ये त्याचं क्रियापद लिहायचं होतं. त्यानंतर सैनिकाहा रणांगणे युद्ध, तर युद्ध लिट लकारामध्ये ते क्रियापद लिहायचं होतं. कृषकः क्षेत्रम कर्षेत विधिलिंग लकारामध्ये ते क्रियापद लिहायचं होतं. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न काय आहे, कथा लंग लकारे परिवर्तयत. तर ही जी कथा आहे पुढे पुस्तकात दिलेली, तर ते त्यातली जी क्रियापद आहेत सगळी तर ती लंग लकारामध्ये त्याचं परिवर्तन करायचं आहे. तर ती कथा जी आहे ती वाचणार आहे, आणि फक्त क्रियापद जे आहे तर ते इथे मी लंग लकारामध्ये ते लिहिणार आहे. कश्चन बालकः अस्ति. अस्ति लंग लकारामध्ये काय होईल आसीत. त्यानंतर पुढे बघा ती कथा सह सरलः सह अलसः अस्ति. तर इथे अस्ति पुन्हा आसीतच होईल. त्यानंतर सह काकम पश्यती, तर पश्यती अपश्यत अपश्यत. त्यानंतर तम क्रीडार्थम आह्वयति आह्वयति आह्वयत आह्वयत. त्यानंतर पुढे बघा काकः वदति वदति अवदत. त्यानंतर शुकः अपि मम समीपे समयः नास्ति इति वदति वदति अवदत. त्यानंतर ततः सः एकां पीपीलिकां ईक्षते ईक्षते ऐक्षत ऐक्षतो. ताम आह्वयति ईक्षते ताम आह्वयति च आह्वयति पुनः आह्वयत. पीपीलिका अपि तथैव ब्रूते ब्रूते याचं होईल
अवोचत्. त्यानंतर बालकः सर्वं शृणोति अशृणोत्. त्यानंतर सः लज्जितः भवति भवति अभवत्. सर्वे स्वस्वकार्ये निरताः इति जानाति जानाति अजानत्. त्यानंतर पुढे आहे आलस्यं त्यजति त्यजति अत्यजत्. अशा प्रकारे आपण लंगलकारामध्ये या कथेमधल्या क्रियापदांचं परिवर्तन केलेलं आहे. त्यानंतर बघा विभक्ती नाम उपयोजनम. तर प्रथमा ते सप्तमी पर्यंत जसं आपण बघितलं की फक्त षष्टी विभक्ती जी आहे तर त्याचा कारक नाही आहे. कारक म्हणजे काय उपयोग, कारकार्थ त्याचा नाहीये, फक्त संबंध दर्शवण्यासाठी षष्टी विभक्तीचा उपयोग केला जातो. तर इथे प्रथमा विभक्तीपासून सप्तमी विभक्तीपर्यंत सगळं दिलेलं आहे की कुठल्या कामासाठी किंवा कुठल्या उपयोगासाठी कोणती विभक्ती वापरायची आहे. एषः कः एषः तनयः हा तनय. तनयः किम खादती तो काय खातो. मोदकम खादती तो मोदक खातो. बघा कर्मासाठी द्वितीय विभक्ती वापरली आहे आणि तनयः हा कर्ता आहे प्रथमा विभक्तीमध्ये. तनयः मोदकम केन खादती कशाने खातो तो तर मुखेन खादती त्या शब्दाची आहे तृतीय विभक्ती. तनयः मोदकम मुखेन किमर्थम खादती कशासाठी तो खातो तर क्षुधाक्षमनाय खादती. हेतू काय आहे तर भूक शांत करणं म्हणून त्याची चतुर्थी विभक्ती. तनयः मोदकम मुखेन क्षुधाक्षमनाय कस्मात् खादती तर शरावात खादती. त्यानंतर तनयः मोदकम मुखेन क्षुधाक्षमनाय कस्य शरावात खादती स्वस्य शरावात खादती. तनयः मोदकम मुखेन क्षुधाक्षमनाय स्वस्य शरावात कुत्र खादती पाकगृहे खादती. तर तुम्हाला प्रथमापासून सप्तमी विभक्तीपर्यंत कशी विभक्तींचा उपयोग करायचा, कशा प्रकारे करायचा हे इथे दिलेलं आहे. बघा तुम्हाला आता इथे वाक्य तयार करायचे आहेत. कह बघा कह लिखती तनयः लिखती. तनयः किम लिखती तनयः पाठम लिखती. तनयः केन पाठम लिखती तनयः कलमेन पाठम लिखती. तनयः किमर्थम वा कस्मै पाठम लिखती तर ज्ञानाय पाठम लिखती. तनयः कलमेन पाठम कलमेन ज्ञानाय कस्मात् वा कुतः लिखती पुस्तकात लिखती. तनयः पाठम कलमेन ज्ञानाय पुस्तकात कुत्र वा कस्मिन लिखती फलके लिखती. अशा प्रकारे तुम्ही हे तयार करायचं आहे. आता पुढे तनया हिचं उदाहरण दिलेलं आहे ते मी आता जसं सांगितलं तशी वाक्य तुम्ही तयार करायची आहे. बघा का लिखती तनया लिखती. तनया काम लिखती कविताम लिखती. तनया कवितां कया लिखती लेखन्या लिखती. तनया कविता लेखन्या कस्य लिखती विद्यायै लिखती. तनया कविता लेखन्या विद्यायै कस्याः लिखती पुस्तिकायाः लिखती. तनया कविता लेखन्या विद्यायै पुस्तकायाः कुत्र लिखती कृतिपत्रिकायां लिखती. अशा प्रकारे तुम्ही वाक्य तयार करणार त्या विशिष्ट विभक्तींमध्ये. आता यानंतर बघा उदाहरणाने दृष्ट्वा तालिकायाः उपयोगं कृत्वा नूतन वाक्यानि रचयित. आता इथे तुम्हाला प्रत्येक विभक्तीमध्ये काही शब्द दिलेले आहेत बघा आणि क्रियापद दिलेली आहेत. तर त्यापासून तुम्हाला वाक्य तयार करायची आहेत. तर इथे काही 1-2 वाक्य तयार करून दाखवलेली आहेत. अमोलः चलती मयुरी मधुरस्वरेण गायती पुष्पं वृक्षात पतती. अशा प्रकारे वाक्य तुम्हाला तयार करायची आहेत. तर ती वाक्य आपण बघूया. तर बघा साधारणतः अशा प्रकारे एवढी वाक्य होती. राजा मार्गे रथात अवतरती सिंहः अरण्ये जलं पिबती. शिशुः दुग्धं पिबती. राजा कवये पारितोषिकं यच्छति. माता वेल्लन्या पोलिकां वेल्लति. चित्रकारः वर्णलेखन्या चित्रम् आलिखति. तन्मयः ग्रंथालये पुस्तकं पठति. यात्रिकः यानात् अवतरति. माता शाकं पचति. छात्रा महाविद्यालये मधुरस्वरेण गायति. अर्चकः मन्दिरे देवं पूजयति.
मयूरी उद्याने कुस्मानि चिनोति शिक्षकः पारितोषिकं यच्छति अमूलः स्वस्य मित्रस्य गृहे भोजनं करोति राजा सेवकाय वित्तकोशात् धनं यच्छति शिशुः कलहात् विरमति माता हस्तेन लड्डुकं करोति। अजूनही भरपूर यापासून वाक्य तयार होऊ शकतात, तर ती तुम्ही अजून तयार करण्याचा प्रयत्न करायचा आहे। त्यानंतर बघा पुढे जे आहे ते आहे विशेषण विशेष संबंध। तर यामध्ये आपण यापूर्वी बघितलेलं आहे की विशेषण त्यानंतर संख्या हे जे आहे ते सुद्धा आपण संख्यावाची विशेषण म्हणून वापरतो। त्यानंतर सर्वनाम जे आहे तर ते सुद्धा आपण सार्वनामिक विशेषण म्हणून ते वापरतो। तर अशा प्रकारे विशेषणाचा प्रयोग आपण करतो। तर इथे बघा काय दिलेलं आहे, अत्र कथायां कानिचन विशेषण विशेष युग्मानी अधोरेखितानी संती। काही विशेषण आणि विशेषण यांच्या ज्या जोड्या आहेत, युग्म म्हणजे जोडी, तर त्या अधोरेखितानी अंडरलाईन केलेल्या आहेत। एतादृशानी अन्यानी युग्मानी संशोध्य अधोरेखनम कुरुत। तर यामध्ये काय येईल बघा, नदीषु पवित्रा गंगा, पवित्रा गंगा हे विशेषण विशेष संबंध आहे। तस्याः निर्मले तीरे कोपी साधू अस्ति। निर्मले तीरे हे सुद्धा एक विशेषण होऊ शकतं, विशेषण विशेष संबंध निर्मले तीरे। तर इथे बघा आपण बघितले की जी लिंगवचन विभक्ती विशेषाची तीच लिंगवचन विभक्ती विशेषणाची। कोपी साधू हे सुद्धा यामध्ये विशेषण विशेषण संबंध आहे। त्यानंतर परोपकारी साधू लोककल्याण मग्न सर्वदा एकस्मिन् दिने, इथे सुद्धा विशेषण विशेष संबंध आहे। सहस्नानाय नदीं गच्छति, नदी प्रवाहे एकः भयंकरः वृश्चिकः अस्ति। तर आता इथे एकः वृश्चिकः यामध्ये सुद्धा विशेषण विशेष संबंध आहे आणि भयंकरः वृश्चिकः यामध्ये सुद्धा विशेषण विशेष संबंध आहे। तस्य पुच्छं विषपूर्णम, तर विषपूर्णम पुच्छम, तर हे सुद्धा विषपूर्णम पुच्छम यामध्ये सुद्धा विशेषण विशेष संबंध आहे। त्यानंतर बघा सहसाधू तम वृश्चिकं पश्यति, सहसाधू यामध्ये विशेषण विशेष संबंध आहे। त्यानंतर तम वृश्चिकं याची सुद्धा लिंगवचन विभक्ती सारखी आहे, यामध्ये सुद्धा विशेषण विशेष संबंध आहे। त्यानंतर बघा तम मृदुना हस्तेन गृह्णाति, मृदुना हस्तेन विशेषण विशेष संबंध आहे। तीरे स्थापयितुं च प्रयतते किंतु स साधुः अनावृतं हस्तं दशति, साधुः तं त्यजति, वृश्चिकः साधुः हस्तात् विमले जले पतति। तर इथे विमले जले यामध्ये विशेषण विशेष संबंध आहे। त्यानंतर पुनः साधु दंशकरं वृश्चिकं गृहीत्वा, तर दंशकरं वृश्चिकं यामध्ये विशेषण विशेष संबंध आहे। त्यानंतर गृहीत्वा तीरे स्थापयितुं प्रयतते, पुनः वृश्चिकः तं दशति। एवं नैकवारं साधुः वृश्चिकं गृह्णाति, वृश्चिकः अपि दशति। नदीतीरे कश्चन पुरुषः अस्ति, सः वदति साधु महाराज अयं वृश्चिकः विषयुक्तः वृश्चिकः, इथे सुद्धा विशेषण विशेषण संबंध आहे। सः पुनः पुनः दशति, भवान् किमर्थम् एतादृशं वृश्चिकं गृह्णाति, एतादृशं वृश्चिकं, येथे सुद्धा विशेषण विशेष संबंध आहे। त्यानंतर बघा साधू वदति वृश्चिकः तु क्षुद्रः जंतुः, इथे सुद्धा विशेषण विशेष संबंध आहे। दंशः एव तस्य स्वाभाविकी वृत्तिः, इथे सुद्धा विशेषण विशेष संबंध आहे। त्यानंतर बघा सः स्वस्य स्वभावं न त्यजति, अहं तु मनुष्यः अहं परोपकारी, मम स्वभावं कथं त्यजामि, यः अपकारिणम् उपकारं करोति स एव साधुः भवति। तर इथे आपण या उतार्यामध्ये जी विशेषण विशेष ज्या शब्दांमध्ये होता संबंध ते युग्म जे आहेत ते आपण बघू। आता बघा आपण बघणार आहोत धातू साधित आणि अव्ययानी। तर यामध्ये तुम्ही यापूर्वी अभ्यासलेला आहे की धातू साधित अव्यय जी आहेत तर ती दोन प्रकारची आहेत, एक आहे पूर्वकालवाचक आणि दुसरी आहेत हेत्वर्थक। तर पूर्वकालवाचक त्वांत आणि ल्यबंत आणि हेत्वर्थक जे आहेत ती तुमंत आहेत। तर इथे वाक्य दिलेली आहेत बघा, इथे जी पूर्वकालवाचक आणि हेत्वर्थक जी धातू साधित अव्यय आहेत तर त्याची काही नियम इथे दिलेले आहेत।
तर बघा, त्वांत प्रत्ययांत जे आहे त्यामध्ये समान कर्ता असतो. त्यानंतर एकापेक्षा जास्त क्रिया असतात. अंतिमाम क्रिया वर्जयित्वा म्हणजे शेवटची क्रिया सोडून. उपसर्गरहिताः पूर्वक्रियासूचकाः धातवः क्त्वा प्रत्ययांताः. त्यानंतर उपसर्गरहित यामध्ये धातू असतात. पूर्व क्रियेचं सूचक असतं ते. आणि धातवः क्त्वा प्रत्ययांताः, धातू क्त्वा प्रत्ययांत वापरले जातात. कृत्वा, गत्वा, नत्वा अशा प्रकारे. त्यानंतर ताहा कालस्य पूर्वताम सूचयन्ति आणि पूर्वीचं जो काळ आहे ते त्याचं सूचना हे देतात. त्यानंतर ल्यप प्रत्ययांत कसे आहेत, तर त्यामध्ये समानच कर्ता असतो. एकापेक्षा जास्त क्रिया असतात. शेवटची क्रिया जी आहे ती वर्जयित्वा म्हणजे सोडून. उपसर्ग सहित धातू असतात. त्यानंतर पूर्व क्रियेची सूचना यामध्ये दिली जाते. त्यानंतर धातू कसे असतात, ल्यप प्रत्ययांत, जसं की आगम्य, आगत्य अशा प्रकारे. त्यानंतर ताहा कालस्य पूर्वताम सूचयन्ति आणि कालाची पूर्वता ते सुचवतात, म्हणजे आधीचा काळ सुचवतात, यामध्ये दर्शवला जातो. आता तुमून प्रत्ययांत कसे आहेत बघा, समान कर्ता असतो. एकापेक्षा जास्त क्रिया असतात. त्यानंतर हेतू क्रियासूचकः धातवः, हेतू करण्यासाठी गंतुम, कर्तुम, पठितुम, हेतू यामध्ये सुचवला जातो. तर तुमून प्रत्ययांत धातू कसे असतात, तुमून प्रत्ययांत गंतुम, कर्तुम अशा प्रकारे. आता इथे उदाहरणं दिलेली आहेत बघा. मंदारः क्त्वात् प्रत्ययांत याची उदाहरणं बघूयात आधी आपण. मंदारः प्रातः जागरितः भूत्वा मुखमार्जनं कृत्वा देवं नत्वा अध्ययनं करोति. आता बघा, भूत्वा, कृत्वा, नत्वा ही सगळी त्वांत प्रत्ययांत आहेत. त्यानंतर उदाहरण आपण ल्यप प्रत्ययांचं बघूयात. मंदारः प्रातः उत्थाय मुखमार्जनं कृत्वा देवं प्रणम्य अध्ययनं करोति. उत्थाय, प्रणम्य ही सगळी ल्यप प्रत्ययांताची उदाहरणे आहेत. मंदारः अध्ययनं कर्तुं प्रातः उत्तिष्ठति. कर्तुं ही आहे ल्यप प्रत्ययांताची उदाहरणं. त्यानंतर बघा स्वाध्याय. कथां पठित्वा त्वा ल्यप तुमून प्रत्ययांतानि अव्ययानि चित्वा लिखत. ही कथा मी वाचते आहे आणि कुठे कुठे त्वांत, ल्यबंत आणि तुमंत अव्यय आहेत ते मी तुम्हाला सांगते. कश्चन बालकः स्वस्य प्रकोष्ठे शयने सुप्तः तदा कश्चन चोरः वातायनम् उद्घाट्य प्रकोष्ठस्य अन्तः आगच्छत्. उद्घाट्य हे काय आहे, ल्यबंत अव्यय. उद्घाट्य. त्यानंतर पुढे बघा. बालकः आगतं चोरं दृष्ट्वा अपृच्छत् भोः भवान् कः. दृष्ट्वा हे आहे त्वांत. त्यानंतर भोः भवान् कः किं कर्तुं रात्रौ मम प्रकोष्ठं प्रविष्टः इति. तदा चोरः अवदत् अहं निर्दयः चोरः. एतस्मिन् गृहे यानि वस्तूनि सन्ति तानि सर्वाणि चोरयितुम् अहम् आगतः इति. इथं चोरयितुम् हे आहे तुमंत. बालकः अपृच्छत् अपि चौरं न करणीयम् इति भवतः माता भवन्तं न बोधितवती इति. तच्छ्रुत्वा क्रुद्धः चोरः प्रत्यवदत् अलं जल्पनेन. श्रुत्वा हे काय आहे, हे आहे त्वांत. त्यानंतर बघा. अपरिचितेन सह संभाषणं मा कुरु इति तव माता न उक्तवती. तूष्णीं शयनं कुरु. अहं सर्वाणि वस्तूनि शीघ्रमेव गृहीत्वा पलायनं करिष्यामि इति. आता इथे काय आहे, गृहीत्वा. गृहीत्वा हे काय आहे, त्वांत. तुम्हाला या पाठामध्ये त्वांत, ल्यबंत आणि तुमंत हीच ओळखून लिहायची आहेत. एवं कर्तुम् अहम् अवसरं न ददामि. भवान् चौर्यं कर्तुम् इच्छति चेत् आदौ मां रज्वा बध्नीयात् इति धैर्येण अवदत् बालकः. तदा चोरः हसित्वा अवदत् अरे मूर्ख, रज्वा बंधनं लीला कार्यं मम. आता इथे हसित्वा हे पण काय आहे, त्वांत अव्यय. हसित्वा. अहं क्षणाभ्यन्तरे एव त्वां बध्नामि इति उक्त्वा रज्जुम् उपयुज्य बालकम् अबध्नात्. उपयुज्य हे आहे ल्यबंत. परंतु बालकः क्षणाभ्यन्तरे एव बन्धनात् आत्मानम् अमोचयत्. एतत् दृष्ट्वा चकितः चोरः पुनरेकवारं बालकम् अबध्नात्. दृष्ट्वा हे आहे त्वांत अव्यय. बालकः पुनरपि विना श्रमेण
बंधनात् आत्मानम् अमोचयत् ततः बालकः परिहासस्वरेण अवदत् एयि भोः कीदृशः चोरः भवान् असहायकं माम् अपि दृढं बंधुं यत् न शक्नोषि। तर बंधुं हे आहे तुमन्त अहं दर्शयामि यत् कथं बन्धनं करणीयम् इति। चोरेण एतत् अङ्गीकृतं तत् बालकः चोरस्य पादौ हस्तौ ग्रीवां च बद्ध्वा अवदत्। आता इथे बद्ध्वा हे काय आहे त्वान्त। इदानीं भवान् बंधनात् विमोक्तुं न अर्हति। तर इथे विमोक्तुं हे काय आहे तुमन्त। चोरः बहुधा प्रयासम् अकरोत् परन्तु ग्रन्थीनां शिथिलीकरणे सः असमर्थः अभवत्। ततः सः अवदत् इदानीं मया अवगतं यत् कथं रज्वा बन्धनं करणीयम् इति शीघ्रमेव मां मुञ्च इति। इथे प्रश्न दिलेला आहे यथा निर्दिष्टं कोष्टगतानां धातूनां तुमुन्त्वा प्रत्ययान्तानि अव्ययानि उपयोजत। तर पहिलं वाक्य बघा इथे आहे मूषकः लड्डूकं चोरयितं पाकगृहम् आगतः। त्यानंतर पुढच्या वाक्यामध्ये आपल्याला त्वांत वापरायचा आहे विनोद कणिकां श्रुत्वा सर्वे जनाः व्यहसन्। त्यानंतर पुढचं वाक्य जे आहे त्यामध्ये आपल्याला काय वापरायचं आहे ल्य प्रत्ययान्त। तर सुमधुरं स्वरम् आकर्ण्य सर्वे प्रेक्षकाः मंत्रमुग्धाः जाताः। त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे त्वा ल्य प्रत्ययांतानि निष्कास्य वाक्यानि पुनर्लिखत। आता आपल्याला या ह्याच्यामध्ये काय करायचे की काढायची आहे त्वांत लेबंत तुमंत काय वापरली आहे ते। तर पहिलं वाक्य बघा नृत्यांगना गुरुं प्रणम्य नृत्यारंभम करोति। या वाक्यामध्ये नृत्यांगना गुरुं प्रणवती नृत्यारंभम करोति च। त्यानंतर पुढचं वाक्य काय आहे सा माता श्रमं कृत्वा पुत्रम अपालयत। सा माता श्रमं अकरोत पुत्रम अपालयत च। आता इथे असं जरी लिहिलं तरी चालेल पुत्रम, कारण पुढे स्वराने सुरू होणार आहे क्रियापद, त्यामुळे तुम्ही अनुस्वाराचा म हलंत लिहिला तरी चालेल। त्यानंतर पुढचं वाक्य आहे लघुडं वीक्ष मार्जारः पलायते। तर मार्जारः लघुडं वीक्षते पलायते च। त्यानंतर चौथं वाक्य बघा चित्रकारः चित्रम आलिख्य प्रसन्नः अभवत्। चित्रकारः चित्रम आलिखत प्रसन्नः अभवत् च। आपण यापूर्वी बघितलेलं होतं की या शेवटच्या वाक्यामध्ये जो लकार असेल तोच लकार आपल्याला पहिल्या वाक्यामध्ये लिहायचा आहे। जिथे आपण त्वांत लेबंत किंवा तुमंत वापरलेला आहे त्याच्याऐवजी त्याच लकाराचं क्रियापद येईल। त्यानंतर शेवटचं वाक्य आहे मर्कटस्य लीलाः पुनः पुनः स्मृत्वा शिशुः हसति। शिशुः मर्कटस्य लीलाः पुनः पुनः स्मरति हसति च। अशा प्रकारे। त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा त्वा ल्य प्रत्ययांतानि प्रयुज्य वाक्यानि पुनर्लिखत। आता आपल्याला इथे काय करायचं आहे ती वाक्यामध्ये ती पुन्हा वापरायची आणि पुन्हा लिहायची आहे। तर बघा अलसाः जनाः खादन्ति आसने उपविशन्ति। अलसाः जनाः खादित्वा आसने उपविशन्ति। त्यानंतर शिष्यः भूमौ उपविशति ततः स्वाध्यायं करोति। शिष्यः भूमौ उपविश्य स्वाध्यायं करोति। आता इथे आपण लेबंत का वापरलं कारण इथे सोपसर्ग धातू आहे उपहा उपसर्ग आहे। त्यानंतर पुढे बघा सज्जनाः प्रथमं स्वयं कुर्वन्ति ततः उपदिशन्ति। सज्जनाः स्वयं कृत्वा उपदिशन्ति। त्यानंतर चौथं वाक्य छात्राः पाठं पठति स्वाध्यायं करोति। छात्रः पाठं पठित्वा स्वाध्यायं करोति। तर अशा प्रकारे आपला हा जो आहे धातू साधित आणि अव्ययानी तर हा घटक जो आहे तो येथे संपलेला आहे। त्यानंतर आता पुढे जे आहे ते आहे वाच्य परिवर्तन। आता वाच्य परिवर्तन म्हणजे काय तर हे सुद्धा तुम्ही 8वी 9वी 10वी ला शिकलेला आहात। तर यामध्ये कर्तृवाच्य आणि कर्मवाच्य आणि भावे वाच्य। तर बघा तुम्ही यापूर्वी बघितलेलं आहे की कर्तृवाच्य जे आहे त्याचे दोन प्रकार आहेत कर्तरीचे सकर्मक अकर्मक आणि सकर्मक। तर अकर्मक कर्तरी प्रयोगाचा काय होतो भावे आणि सकर्मक कर्तरीचा काय होतो कर्मवाच्य कर्मणी प्रयोग होतो। तर बघा इथे वाच्य परिवर्तन जे आहे त्यामध्ये या तालिकेमध्ये काय दिले ते आपण आधी बघूयात।
कर्तृवाच्यामध्ये कर्ता प्रथमा विभक्तीत असतो, कर्म द्वितीया विभक्तीत असते आणि कर्तृपदम अनुसृत्य धातू, त्यानंतर गण विकरण, त्यानंतर स्वपद प्रत्यय धातू आणि तवतू प्रत्यय. ठीक आहे. त्यानंतर बघा कर्मवाच्य, यामध्ये कर्त्याची तृतीया विभक्ती असते, कर्म प्रथमा विभक्तीमध्ये असतं आणि कर्मपदम अनुसृत्य क्रियापद. म्हणजे कर्तृवाच्यामध्ये कर्त्यानुसार क्रियापद असतं आणि कर्मवाच्यामध्ये कर्मानुसार क्रियापद असतं. त्यानंतर भाववाच्य, यामध्ये कर्त्याची तृतीया विभक्ती असते, कर्म तर त्यामध्ये नसतंच आणि अकर्मक धातू जो आहे त्याला य जोडून आणि आत्मनेपदी प्रथम पुरुष एकवचनाचा प्रत्यय जोडून क्रियापद तयार केलं जातं. म्हणजे कर्ता बहुवचनी जरी असला तरी क्रियापद हे नित्य प्रथम पुरुषी एकवचनीत असणार आहे. जसं की बालिका उत्थीयते, बालिकाः उत्थीयते, उत्थीयन्ते असं नाही होणार, उत्थीयते. आता बघा आपण हा प्रश्न बघूयात पुढचा. तालिकायाः साहाय्येन वाच्य परिवर्तनं कुरुत, प्रयोग परिवर्तनं कुरुत. पहिलं वाक्य आहे बालकः कन्दुकेन खेलति, त्याचं परिवर्तन होईल बालकेन कन्दुकः खेल्यते. त्यानंतर एषः प्रसंगः मया पुनः पुनः स्मर्यते. पुढचं वाक्य आहे भल्लुकाः उच्चैः क्रन्दन्ति, भल्लुकैः उच्चैः क्रन्द्यते. त्यानंतर एषः प्रसंगः मया पुनः पुनः स्मर्यते, एषः प्रसंगः अहं पुनः पुनः स्मरामि. त्यानंतर चित्रपटगृहे जनैः प्रविश्यते, चित्रपटगृहे जनाः प्रविशन्ति. पाचवं वाक्य आहे राजा मौक्तिकमालां कवये दत्तवान्, राज्ञा मौक्तिकमाला कवये दत्तः. ललनया मुक्तमाला धार्यते, ललना मुक्तमाला धारयति. त्यानंतर सैनिकः युध्यते, सैनिकेन युध्यते. त्यानंतर आठवं वाक्य आहे छात्राः ग्रंथम् अपठन्, छात्रैः ग्रंथम् अपठ्यत. छात्रैः गुरोः आज्ञा परिपालनीया, छात्राः गुरोः आज्ञाः परिपालयेयुः. इथं येईल परिपालयेयुः. त्यानंतर बघा पुढचं बालिका लेखनीं क्रीणाति, बालिकया लेखनी क्रियते. तर हा जो आहे आपला वाच्य परिवर्तन त्याचा स्वाध्याय झालेला आहे. त्यानंतर पुढे बघा समास. हे जे समास आहेत तर हे सुद्धा तुम्ही समास शिकलेले आहात. अव्ययीभाव, त्यानंतर इतरेतर समाहार द्वंद्व द्विगु समास, त्यानंतर बहुव्रीही समास, तत्पुरुष समास. तत्पुरुष समासाचे सुद्धा तुम्ही प्रकार अभ्यासलेले आहेत. तर इथे काय दिलेलं आहे बघा, रेखांकितानी पदानी आधृत्य समासानां तालिकां पूरयत. तर आपल्याला काय करायचं आहे की इथे जेवढे काही रेखांकित केलेले जे समास आहेत तर ते त्याचा काही ठिकाणी विग्रह दिलेला आहे. तर तो विग्रह जो आहे तर त्याचा एक विग्रह बघून सामासिक पद पूर्ण करायचं आहे. काही ठिकाणी सामासिक पद दिलेलं आहे त्याचा विग्रह करून त्याचा प्रकार आपल्याला लिहायचा आहे. तर मी आधी हा सगळं संपूर्ण उतारा वाचते आहे, त्यानंतर मी तुम्हाला यातले सगळे समास सोडवून दाखवून त्याचा प्रकार जो आहे तो सांगणार आहे. बघा, अस्ति एकस्मिन् नगरे धनसंपन्नः एकः पुरुषः. धनसंपन्नः हा एक सामासिक शब्द आहे. स केनापि अज्ञातेन रोगेण पीडितः आसीत्. नैके वैद्याः औषधोपचारं कृतवन्तः, किन्तु सह धनिकः न रोगमुक्तः. तो धनिक रोगमुक्त झालाच नाही. प्रतिदिनं तस्य रोगः वर्धमानः एव. आणि दररोज त्याचा रोग जो आहे तो वाढत होता. मरणभयात सह अतीव चिंतातुरः. अतिशय आपण मरून जाऊ या भीतीने तो अतिशय चिंतातुर झाला. अतः सह अचिंतयत. त्याने विचार केला जनन मरणे कस्यापि वशे न सह. जन्म मरण कोणाच्याच अधीन नाही आहे. किंतु रोगात मुक्तीही न प्राप्तव्या. रोगात मुक्तीही तू प्राप्तव्या एव. रोगापासून मुक्ती तर मिळायलाच पाहिजे. रोगमोचनार्थम कम शरणं गच्छामि. किंचित चिंतयित्वा सह धनिक पुरुषः साधुम एकम अभ्यगच्छत. एका साधू जवळ तो गेला. सह साधुम अपृच्छत कदा रोगः भवामि अहम. माझा रोग केव्हा दूर होईल. साधुः निमीलित नयनः एव किंचित विस्मित्य उक्तवान् भोः यदा संतुष्ट जलस्य युतकम् आनयसि स्वयं च परिधारयसि तदा एव त्वं सुखी भविष्यसि. आणि साधू काय म्हणतात की जेव्हा तू एखाद्या संतुष्ट माणसाचं युतकम म्हणजे शर्ट आणशील, सत्र आणशील, त्यावेळेला तू रोगमुक्त होशील. साधू उपायज्ञ अस्ति इति चिंतयित्वा सह तादृशं युतकम अन्वेष्टुं प्रस्थितः. आणि आपण ज्या साधूंजवळ गेलो होतो तो ते उपाय जाणतात असं विचार करून तो
त्यांनी संतुष्ट माणसाला शोधण्यास प्रारंभ केला. सप्ताहम यावत्स इतस्ततः अभ्रमन्, एक सप्ताह तो फिरला, किंतु यम यम पृच्छति स्म अपि संतुष्टः भवान् इति प्रत्येकं जनः तं वदति स्म, नाही नाही रे अहम न संतुष्टः. आणि प्रत्येक जण ते सांगत होतं की आम्ही संतुष्ट नाही. निराशः भूत्वा सह पुनः साधू प्रति आगंतुम प्रस्थितः, आणि पुन्हा तो साधू जवळ गेला निराश होऊन. मार्गे सह नृत्यंतम गायंतम आत्मनी मग्नम एकम मनुष्यम अपश्यत, आणि रस्त्यामध्ये त्यांनी एक असा स्वतःमध्येच मग्न असलेला एक मनुष्य बघितला. सह तम अपृच्छत अपि संतुष्ट भवान, मग त्यांनी त्याला विचारलं तू संतुष्ट आहेस का. सह अवदत अथ किम अतीव संतुष्ट अहम, मी अतिशय संतुष्ट आहे. यथाशक्ती श्रमम करोमि यथाश्रमम धनम प्राप्नोमि, कदाचित ओदनम अश्नामि कदाचित कंद मूलफलानी अपि खादामि, मी अतिशय संतुष्ट आहे. जसं पाहिजे तसं मी वागतो, माझ्या मनाला येईल तसं मी करतो. आकंठम जलपानम करोमि रात्रौ कृतकृत्यः भवामि सुखेन निद्रामि. एतत् श्रुत्वा धनिकः सानंदम तम अवदत यदि एवं तर्हि देहि मह्यं तव युतकम, आणि असं असेल तर तुझा शर्ट मला दे. सह पुरुष अवदत मम समीपे युतकम एव नास्ति. खिन्नवदनः धनिकः सखेदम साधू प्रति आगतवान, आणि मग तो दुःखी झाला आणि साधूंकडे आला. साधुः ध्यानमग्नः आसीत्, धनिकः तं पृष्टवान् साधुवर अहम सर्वत्र अगच्छम किंतु न लब्धम संतुष्टजनकस्य युतकम, येषां समीपे युतकानि आसन् तेन संतुष्टाः, यः च संतुष्टः तस्य समीपे युतकम एव नासीत्. आणि जे संतुष्ट आहेत, ज्यांच्याकडे शर्ट्स म्हणजे कपडे आहेत घालायला, खूप सगळ्या गोष्टी आहेत, त्यांच्याकडे मात्र आनंद नाहीये, संतोष प्राप्ती त्यांना नाहीये. आणि ज्यांच्याकडे जे संतुष्ट आहेत त्याच्याकडे घालायला कपडे नाहीये. साधुः सस्मितम् अवदत् भद्र चिन्तयतु एकवारम् एतावन्ति दिनानि यावत् त्वं स्वस्य रोगस्य विषये किमपि चिंतितवान् वा, म्हणजे तू काही स्वतःच्या रोगाविषयी विचार केला का, असं साधू त्याला विचारतात. अपि स्मरणं जातं स्वस्य रोगस्य, त्वं गृहे एव तिष्ठसि प्रत्यहम् अतः तव रोगः न शारीरिकः चिंता एव रोगः तव अतः चिंता न करणीया इति उक्त्वा साधुः तस्थानात निर्गतः. आणि साधू काय म्हणतात की तू दिवसभर घरातच असतोस आणि सतत चिंता करत असतोस, तर तुला काही शारीरिक रोग नाही आहे, तर सतत चिंता करणं हा तुझा रोग आहे. तर बघा यातले सामासिक शब्द जे आहेत ते आपण आता पाहणार आहोत. त्यानंतर नैके, न एके, नय तत्पुरुष, अज्ञातेन, न ज्ञातेन, तृतीया तत्पुरुष, नय तत्पुरुष. त्यानंतर औषधोपचारान, तर औषधैः उपचाराः तान तृतीया तत्पुरुष. त्यानंतर पुढचा आहे रोगमुक्तः, रोगात मुक्तः पंचमी तत्पुरुष. त्यानंतर बघा प्रतिदिन, दिने दिने अव्ययी भाव आहे. त्यानंतर पुढचा जो आहे तो आहे मरण भयात, तर मरणात भयम तस्मात् पंचमी तत्पुरुष. चिंतातुरः, चिंतया आतुरः चतुर्थी तत्पुरुष. जनन मरणे, जननम च मरणम च इतरेतर द्वंद्व. त्यानंतर आहे रोगमोचनार्थम, रोगमोचनाय इति चतुर्थी तत्पुरुष. त्यानंतर शरणं गच्छामि, तर शरणं गतः द्वितीय तत्पुरुष समास येईल तो. त्यानंतर पुढचा आहे धनिक पुरुषः, धनिकः पुरुषः कर्मधारय समास. निमीलित नयनः, निमीलितः नयनः येन सह निमीलित नयनः, हा आहे बहुव्रीही समास. त्यानंतर बघा संतुष्ट जनस्य, संतुष्टः जनः तस्य कर्मधारय समास. त्यानंतर उपायज्ञः, उपायं जानाति इति उपपद तत्पुरुष. त्यानंतर पुढचा जो आहे तो समास आहे न संतुष्टः, तर त्याचा सामासिक शब्द होईल असंतुष्टः. त्यानंतर बघा आत्मनी मग्नम, आत्ममग्नः. त्यानंतर पुढचा आहे यथाशक्ती, शक्तीम अनुसृत्य किंवा शक्तीम अनतिक्रम्य असा त्याचा विग्रह होईल, अव्ययी भाव समास तो आहे. त्यानंतर पुढचा आहे यथा श्रमम, तर यथाश्रमम याचा विग्रह असा होईल बघा, श्रमम अनुसृत्य किंवा श्रमम अनतिक्रम्य, तो पण अव्ययी भाव समास आहे. त्यानंतर कंद मूल फलानी, कंदम च मूलम च फलानी च इतरेतर द्वंद्व. त्यानंतर कृतकृत्यः, कृतः कृत्यम येन सह बहुव्रीही समास. त्यानंतर सानंदम, आनंदेन सह, यथा स्यात् तथा क्रिया विशेषण बहुव्रीही, किंवा खूप लोकांचं मत आहे, म्हणजे काही ठिकाणी असं आहे, काही ठिकाणी आनंदेन सह तृतीया तत्पुरुष. त्यानंतर खिन्न वदनः, खिन्नः वदनः कर्मधारय समास.
सखेदम खेदेन सह तृतीया तत्पुरुष. त्यानंतर ध्यानमग्न ध्याने मग्न सप्तमी तत्पुरुष. न लब्धम अलब्धम, त्याचा न लब्धम हा आहे नय तत्पुरुष, त्याचा सामासिक शब्द होईल अलब्धम. त्यानंतर सस्मितम स्मितेन सह तृतीया तत्पुरुष. त्यानंतर आहे स्वस्य रोगस्य स्वरोगस्य. स्वस्य रोगस्य षष्ठी तत्पुरुष समास येईल. त्यानंतर चिंता एव रोग चिंता रोग असा त्याचा सामासिक शब्द तयार होईल. हा कर्मधारय समास आहे. त्यानंतर तत्स्थाना तस्मात स्थानात पंचमी तत्पुरुष. तर बघा आता इथे आपण जो समास आहे तर त्याचा अभ्यास केला. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो आहे धातू साधित विशेषणानी. तर यामध्ये धातू साधित विशेषण सगळी दिलेली आहे, तो तक्ता दिलेला आहे, तो एकदा आपण बघूयात. बघा आधी सगळ्यात आधी दिलेले आहे कर्मणी भूतकालवाचक धातू साधित विशेषण. तर याला पाणिनींनी काय म्हटलेले आहे, पाणिनींनी काय संज्ञा दिलेली ती इथं दिलेली आहे. तर याला काय म्हटलं जातं त प्रत्ययांत. तर यामधला त प्रत्ययांत जो आहे तर यामध्ये फक्त त शिल्लक राहतो, त्यातला क जो आहे तो क जो आहे त्याचा लोप होतो. बघा हा असा आहे त प्रत्ययांत, हा क जो आहे याचा लोप होतो. तर लशक व तद्धिते या पाणिनीच्या सूत्राने त्याचा लोप होतो. तर यामध्ये फक्त त शिल्लक राहतो. तर त्याचं रूप कसं तयार होईल, त प्रत्यय जोडल्यानंतर गत यात. त्यानंतर काही धातूंना इडागम होतो, तर इथे त्याचं उदाहरण दिलेलं आहे पतित. त्यानंतर पुढे बघा दिलेलं आहे कर्तरी भूतकालवाचक तवतू प्रत्ययांत. तवतू प्रत्ययांत. तर यामध्ये हा क जातो आणि हा उ जातो. फक्त तवत शिल्लक राहतं, तवत असं शिल्लक राहतं. किंवा काही ठिकाणी इडागम होत असल्यामुळे इतवत अशा प्रकारे रूप होतं, तवत किंवा इतवत. तर बघा पतितवत पतितवान पतितवती अशा प्रकारे रूप तयार होतील. त्यानंतर गम गच्छतो धातू आहे, तर त्याला जर आपण तवत प्रत्ययांत लावलं तर जर तवत प्रत्ययांत जर आपल्याला तर गम हा धातू आहे, गच्छ हा धातू आहे, तर त्याचं रूप असं तयार होईल. बघा गतवत 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 असं. तर याची रूप अशी तयार होईल गतवान गतवती अशा प्रकारे. तर हे तुम्ही 9वीला अभ्यासलेलं आहे. हे त प्रत्ययांत तवत प्रत्ययांत ही तुम्ही 9वी 10वीला अभ्यासलेली आहे. त्यानंतर पुढे बघा कर्तरी वर्तमान कालवाचक धातू साधित विशेषण. म्हणजे आपण कंटिन्युअस टेन्स जो इंग्लिशमध्ये वापरतो की जाणारा येणारा खाणारा क्रिया सुरू आहे असं, जाणारा मुलगा मी बघितला, खाणारी मुलगी मी बघितली, नाचणारी मुलगी मी बघितली अशा प्रकारे. तर तोच उपयोग करण्यासाठी कर्तरी वर्तमान कालवाचक धातू साधित विशेषण वापरली जातात. तर त्याला शत्रू किंवा शानच असं म्हटलं जातं. तर यामध्ये शत्रू यामध्ये शचा लोप होतो आणि ऋकाराचा काय शिल्लक राहतं अत. आणि शानच यामध्ये चचा लोप होतो, शचा लोप होतो, आन असं शिल्लक राहतो. आणि त्यानंतर मान प्रत्ययांत पण आहेत. या आनच्या जागी मान असा आदेश होऊन ती मान प्रत्ययांत पण आपण तयार करतो. बघा अत प्रत्ययांत गच्छ धातू आहे, गमगच्छ धातू आहे, त्याला अत लावला गच्छत असं रूप होईल त्याचं. गच्छन गच्छत गच्छन गच्छन्ती अशा प्रकारे त्याचं स्त्रीलिंगी रूप तयार करताना त्याला ई जोडला जातो, गच्छन्ती अशा प्रकारे. पतती गच्छन्ती नृत्यंती अशा प्रकारे त्याची रूप तयार होतील. त्यानंतर बघा जे 1 4 6 10 या गटातले आत्मनेपदी धातू आहेत त्यांना आपण आन प्रत्यय लावतो. तर बघा वृत वर्त धातू आहे, वर्तमान असं त्याचं रूप तयार होईल. त्यानंतर जे अवशिष्ट राहिलेले जे गणातले धातू आहेत त्याला आपण आन प्रत्यय लावतो. तर बघा दा हा धातू आहे तिसऱ्या गणाचा, ददान असं त्याचं रूप तयार होईल. त्यानंतर कुर्वाण अशा प्रकारे. त्यानंतर बघा कर्मणी वर्तमान कालवाचक आपण बघितली आन प्रत्ययांत आणि मान प्रत्ययांत. तर बघा मान प्रत्ययांताचं अजून एक उदाहरण तुम्हाला इथे दिलेलं आहे. लभ धातू आहे, लभ्यमान अशा प्रकारे. तर ही जी धातू साधित विशेषणं आहेत तर ती आपल्याला तिन्ही लिंगानुसार वापरता येतात आणि त्याला वेगवेगळ्या लिंगानुसार आपण त्याचा प्रयोग करतो. जसं की बालकः गतः, बालिका गता, बालकः गतमान, बालिका गतवती अशा प्रकारे लिंगानुसार त्यामध्ये भेद होतो. त्यानंतर बघा कर्मणी विद्यार्थी धातू साधित विशेषण त्याला
कृत्य प्रत्यय असं म्हटलं जातं. त्यामध्ये कृत्य, तर यामध्ये य, केवळ य शिल्लक राहतो. य किंवा अनिय किंवा तव्य असं जोडून त्यापासून ती तयार केली जातात. बघा, य, तव्य किंवा अनिय. आता क्रू धातूचं उदाहरण इथं दिलेलं आहे. त्याला जर य जोडला तर काय रूप तयार होईल त्याचं? कार्य. त्यानंतर स्त्रीलिंगामध्ये कार्या. त्यानंतर तव्य जोडायचं असेल तर कर्तव्य, कर्तव्य, करणीय, कर्तव्य अशा प्रकारे. त्यानंतर अनिय जर प्रत्यय जोडला तर करणीय, करणीया, करणीयम अशा प्रकारे. तर बघा, आता हा जो धातू साधित विशेषणाने हा जो घटक आहे तो आपला इथे संपलेला आहे. आणि आपलं जे भाषा सेतू हा जो घटक होता त्यामध्ये आपण खूप घटकांचा अभ्यास केला, तर तो सुद्धा आपला इथे संपलेला आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.